So in the previous lecture, we have started the first kingdom, that is the kingdom Monera. In that, we have seen that different types of bacteria are present. On the basis of their shape, they may be called as cocci, then the bacilli, vibrio, etc., etc. Now, in this lecture, we will see the different types of the bacteria which are included in the kingdom Monera. Those bacteria possesses again certain kinds of important characteristics. We will see one by one the different types of the bacteria which are present in the kingdom Monera. The first one is the Archaebacteria. These are differentiated from the other bacteria on the basis of their different cellular features. Okay, now we have seen that in Monera kingdom, all those organisms which are present, they are prokaryotic unicellular. Majority of those are known as the bacteria. बरोबर आहे. Now, Archaebacteria must have to be differentiated from other bacteria. बरोबर आहे. आता क्लासिफिकेशनच केले, त्यांना सेपरेटच केले, म्हणजे त्याचं सेल्युलर स्ट्रक्चर, मॉर्फॉलॉजिकल स्ट्रक्चर, इंटरनल स्ट्रक्चर, मोड ऑफ न्यूट्रिशन याच्यामध्ये कुठं तर बदल असणार आहे. आर्कीबॅक्टेरिया जो हा पहिला टाईप आहे, याच्यामध्ये काय म्हणलंय, दे हॅव डिफरंट सेल्युलर फीचर्स, दॅट इज दे possesses certain kinds of features of their body, that is unicellular, which differentiate them from the other organisms. These bacteria are mostly found in extreme environments, hence termed as extremophiles. These bacteria, Archaebacteria, they are observed, they are present, their habitat is in extreme condition. What is mean by extreme condition? Do you know what is mean by extreme condition? कशाला म्हणायचं एक्स्ट्रीम कंडिशन? काय आयडिया? काय एक्स्ट्रीम म्हणजे आपण काय म्हणू शकतो, तीव्र कंडिशन. एकदम जास्त तापमान आहे, एकदम कमी तापमान आहे, अशा ठिकाणी किंवा एकदम जास्त पाऊस आहे, ज्या ठिकाणी एखादी गोष्ट टॉपमोस्ट आहे, एक्स्ट्रीम कंडिशनला आहे, ती एक्स्ट्रीम कंडिशन. मग ते ऊन, वारा, पाऊस, तापमान काय असेल त्याचं, अशा कंडिशन मध्ये जे ऑर्गॅनिझम्स आढळतात, जे बॅक्टेरिया आढळतात, ते कुठले आहेत? आर्कीबॅक्टेरिया. म्हणून त्यांना काय म्हणलंय, एक्स्ट्रीमोफाइल्स कंडिशन तशी जी आहे त्या कंडिशनला राहतात, म्हणून त्यांना ते म्हणतात. दे आर फाउंड इन व्हरायटी ऑफ प्लेसेस फ्रॉम व्होल्कॅनोज क्रिएट्स टू सॉल्टी लेक्स अँड द हॉट स्प्रिंग्स. आता या ठिकाणी आपण जे म्हणलं होतं एक्स्ट्रीम कंडिशन कोणकोणती आहे? व्हॉल्कॅनिक कंडिशन, सॉल्टी लेक्स और हॉट स्प्रिंग्स. अशा कंडिशन ज्या आहेत की ज्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की तीव्रता जास्त, व्हॉल्कॅनिक म्हणजे ज्वालामुखी, व्हॉल्कॅनोज जे आहे, ज्वालामुखी ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी असतो बॅक्टेरिया. ज्वालामुखी ज्याला आपण मराठीत लाव्हारस असतो, तिथं टेम्परेचर किती डिग्री सेंटीग्रेड आहे, तिथे ज्या ठिकाणी मेटल वितळते अशा ठिकाणी सुद्धा ह्या वाढतात, म्हणजे त्यांची किती एक्स्ट्रीम कंडिशन आहे. सॉल्टी लेक्स एकदम खारट पाणी, म्हणजे त्या याच्यामध्ये कुठला जीव वाढण्याची शक्यता नाही, अशा ठिकाणी सुद्धा हे वाढतात. किंवा हॉट स्प्रिंग, गरम पाण्याचे झरे ज्याला म्हणतो आपण, अशा कंडिशन मध्ये ह्या ऑर्गॅनिझम्स आर्कीबॅक्टेरिया जे आहेत ते जास्त प्रमाणात दिसून येतात. Their ability to withstand such a hostile environment speaks of their capacity to survive in very severe conditions. आता इथे काय म्हणतोय पहा आपण, हे असल्या वेगवेगळ्या कंडिशनला, असल्या एक्स्ट्रीम कंडिशनला सुद्धा ते राहतात, असल्या सिव्हिअर कंडिशनला सुद्धा ते जगतात. होस्टाईल एन्व्हायरमेंट म्हणजे चेंजिंग एन्व्हायरमेंट आहे, तशा ठिकाणी सुद्धा हे वाढतात. हे या आर्कीबॅक्टेरियाचे वैशिष्ट्य आहे. Bacteria that can withstand high salinities are called as halophils. ज्या बॅक्टेरिया ज्या आहेत, ज्या जास्त खारट पाण्यामध्ये वाढतात, सॅलिनिटी मध्ये वाढतात, त्यांना काय म्हणले? हॅलोफिल्स. while those that withstand extreme temperature are known as the thermophils. आता इथं आपण जे सॅलिनिटी म्हटले, हॅलोफिल्स म्हटले, हे कुठं असणार आहे कंडिशन? समुद्राच्या ठिकाणी. ज्या ठिकाणी समुद्राचं पाणी जास्त खारट आहे, त्या खाऱ्या पाण्यामध्ये जर ती वाढत असेल तर त्याला काय म्हणणार आपण? हॅलोफाइल्स. रिमेंबर दीज वर्ड्स, दीज आर युजफुल इन डिफरंट टाइप्स ऑफ एमसीक्यूज. मग ते आपल्या बोर्डाचे एमसीक्यूज असू द्या, सीईटीचे एमसीक्यूज असू द्या, किंवा नीटचे एमसीक्यूज असू द्या, असे किरकोळ गोष्टी विचारतात. त्याच्यासाठी ही गोष्ट गरजेची आहे. सॅलिनिटी, those archaebacteria which grows in extreme saline condition, though these are known as the halophils, while those bacteria which grows in a higher temperature, extreme temperature, that is the volcanoes, those are known as the thermophils. The next characteristic feature of archaebacteria,
A very common example is methanogenic bacteria found in gut of ruminants, cows and buffaloes. Again, this is an extreme condition. Methanogenic bacteria, they are present in the guts of ruminants. रुमिनंट्स कशाला म्हटलं जातं? रुमिनंट्स किंवा रुमिनंट्स. रुमिनंट्स म्हणजे रवंथ करणारे, गायी असेल, म्हशी असतील, की ज्या प्राणी जे आहेत अन्न खाताना पटपट खातात आणि परत ते बाहेर काढून ते रवंथ करत बसतात, सगळंच बसतात. अशाला आपण काय म्हणतो? रुमिनंट्स म्हणतो. त्यांचे आत आतड्यामध्ये हे बॅक्टेरिया वागतात, मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया. त्यांना मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया का म्हटलं? जो बायोगॅस आहे, मिथेन बायोगॅस जो आहे, तो तयार करण्यासाठी हे बॅक्टेरिया उपयोग आहे. म्हणजे तो गॅस एक्सप्लोजिव्ह ज्याला म्हणतो आपण, त्या एक्स्ट्रीम कंडिशनला सुद्धा हे वाढतात. म्हणजे ही जो आहे तो दॅट इज द मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया. These bacteria help in production of methane in biogas plant. ह्या ज्या आता आपण म्हटलं होतं बायोगॅस तयार करण्याची जी प्रोसेस आहे आपल्याकडे, ज्याला गोबर गॅस म्हटलं जातं, जे वेस्ट मॅटर ऑफ काउडंग अँड युरिन जे आहे त्याच्यापासून आपल्याकडे जो गोबर गॅस तयार केला जातो त्याला शास्त्रीयमध्ये बायोगॅस म्हणतात, किंवा काही वेळा त्याला मिथेन गॅस म्हटलं जातं कारण त्याच्यातून मिथेन गॅस मिळतो. तो मिथेन गॅस तयार करण्यासाठी हे मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया 3 स्टेप मध्ये ही प्रोसेस होते. पुढच्या वर्षीच्या सिलेबस मध्ये आपल्याला आहे त्यावेळेस त्या ठिकाणी डिटेलमध्ये बघू. म्हणजे ह्याच्यासाठी सुद्धा ह्या बॅक्टेरिया त्या ठिकाणी आवश्यक आहे. After Archaebacteria, second type of bacteria that is known as the U bacteria. U means the term U, which is present or which is used in the biology. U means true. So U bacteria, that is the true bacteria. These are commonly referred as a true bacteria. आता तुम्हाला इथं सांगितलं होतं, हे लॅटिन शब्द आहे यू, ई यू, यू जो आहे त्याचा अर्थ होतो ट्रू. लॅटिन शब्दाचा अर्थ होतो हा ट्रू, इंग्रजी शब्द आहे ट्रू बॅक्टेरिया. म्हणून याला काय म्हणलं? दीज आर कॉमनली रेफर्ड ॲज अ ट्रू बॅक्टेरिया. हे असं लक्षात हे किरकोळ गोष्टी असतात. द ट्रू बॅक्टेरिया आर, मग त्याच्यामध्ये आर्किबॅक्टेरिया, यू बॅक्टेरिया असे ऑप्शन दिले जातात. यू बॅक्टेरिया आर ऑल्सो नोन ॲज द ट्रू बॅक्टेरिया. दे हॅव सेल वॉल पेप्टिडोग्लायकॉन, that is the common. The Monera kingdom possesses the cell wall with the chemical compound known as the peptidoglycan. हे काय आपण सुरुवातीलाच बघितलं, मोनेरा किंगडमचे ज्यावेळेस सायलेंट फीचर्स किंवा डिस्टिंक्शन कॅरेक्टर्स बघत होतो त्याच्यामध्ये हे बघितलं होतं. सेल वॉल जो आहे त्यांचा पेप्टिडोग्लायकॉन या केमिकल कंपाऊंड बनलेला. दे आर फाउंड ॲज ऑटोट्रॉप्स और हेटरोट्रॉप्स. The U bacteria may be autotrophic or heterotrophic. Autotrophic, they can synthesize their food material. Heterotrophic, they have to depend on food material on other organisms. That is the heterotrophic. The autotrophs can be photosynthetic like the chlorobium, that is the green sulfur bacteria, and chromatium, or chemosynthetic like the sulfur bacteria. म्हणजे याच्यामध्ये आपण जे फोटोसिंथेटिक किंवा केमोसिंथेटिक प्रकार सुरुवातीला मोनेरामध्ये बघितलं तिथे एक्झाम्पल घेतलं आपण. फोटोसिंथेटिक कुठला आहे? क्लोरोबियम, ज्याला ग्रीन सल्फर बॅक्टेरिया म्हटलं जातं, किंवा क्रोमॅटियम, ज्याला केमोसिंथेटिक लाईक द सल्फर बॅक्टेरिया म्हटलं जातं. ह्या ज्या बॅक्टेरिया आहेत ह्या बॅक्टेरिया वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. दे आर द ऑटोट्रॉप्स. These are mostly multicellular filamentous forms living in fresh water. These specific U bacteria are generally multicellular. म्हणून यांना काय म्हणलं आपण? ट्रू बॅक्टेरिया म्हटलं. कधी कधी हे मल्टीसेल्युलर पण असतात, फिलामेंट सारखे असतात, पट्टी सारख्या लांबच्या लांब असतात आणि शक्यतो गोड्या पाण्यामध्ये फ्रेश वॉटरमध्ये हे जास्त प्रमाणात दिसून येतात. द बॉडी इज कवर्ड बाय म्युसिलेजिनस शीट. As they are multicellular, the whole body of the organism, that is the U bacteria, is covered by a special kind of the mucilaginous substance. Mucilaginous ज्याला आपण चिकट म्हणतो. As they are present in fresh water, the chances of decaying, decomposing of those organisms may be there. कुजण्याची शक्यता जास्त असू शकते. ते कुजू नयेत म्हणून त्यांच्यावरून एक आवरण असतं, चिकट आवरण असतं, ज्याला म्युसिलेजिनस शीट म्हटलं. द जेनेटिक मटेरियल इज टिपिकल प्रोकॅरियोटिक. जे आपण सुरुवातीला बघितलं होतं की सर्क्युलर डीएनए आहे, डायरेक्टली एम्बेडेड इन टू सायटोप्लाझम, डज नॉट पोजेसेस न्यूक्लियर मेम्ब्रेन एक्सेट्रा एक्सेट्रा. सो दॅट जेनेटिक मटेरियल इज टिपिकल प्रोकॅरियोटिक. Chlorophyll A, chlorophyll B, carotenes and xanthophyls are the photosynthetic. If these eubacteria are photosynthetic, they synthesize their food material with the help of sunlight by the process known as the photosynthesis. For that purpose, a special kind of colored compounds are present
Those colored compounds are known as a photosynthetic pigments. ज्या रंगीत पदार्थाच्या साह्यानं फोटोसिंथेसिसची प्रक्रिया पूर्ण होते त्यांना फोटोसिंथेटिक पिगमेंट्स म्हटलं जातं. मग हे जे यू बॅक्टेरिया आहेत यांच्यामध्ये जो फोटोसिंथेटिक पिगमेंट आहे क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, झॅन्थोफिल आणि कॅरोटीन्स यांच्या साह्यानं simple inorganic compound like carbon dioxide and water molecule in presence of sunlight and chlorophyll pigment, they synthesize the food material, that is the glucose, and oxygen is released. So that is these are the four different types of photosynthetic pigments which are present in the eubacteria. Filaments shows heterocyst which help in nitrogen fixation. This is the characteristic feature of these eubacteria. If the eubacteria are multicellular and the filamentous, रिबन सारखं पट्टी सारखं जर ते लांबच्या लांब असेल त्यांच्यामध्ये एकच सेल मोठी असते. आपण डायग्रामॅटिक बघू पुढे. त्याला हेटेरोसिस्ट म्हणतात. दिस इज द साइट वेअर द प्रोसेस ऑफ नायट्रोजन फिक्सेशन टेक्स प्लेस. ही जागा आहे की ज्या जागेमध्ये नायट्रोजन फिक्स करण्याची प्रोसेस यांच्यामध्ये असते. आता नायट्रोजन फिक्सेशन काय प्रकार आहे? Nitrogen fixation is a process which is present in some of the microorganisms. Generally, this nitrogen is present in the atmosphere. जे वेगवेगळे चक्र आहेत, कार्बन सायकल असेल, नायट्रोजन सायकल असेल, फॉस्फरस सायकल असेल, ह्याच्यापैकी नायट्रोजन हा एकमेव घटक असा आहे तो मातीमध्ये नसतो, तो कुठं असतो? हवेमध्ये असतो. हा हवेतला नायट्रोजन जर जमिनीमध्ये फिक्स करायचा असेल तर त्याच्यासाठी नायट्रोजन फिक्सिंग ऑर्गॅनिझम्स असतात. यू बॅक्टेरिया जे आहेत हे यू बॅक्टेरिया नायट्रोजन फिक्सिंग ऑर्गॅनिझम त्यांच्यामध्ये असतात. ते जे फिलामेंटस फॉर्म आहे त्या फिलामेंटस फॉर्म मध्ये एकच सेल मोठी असते ज्याला हेटेरोसिस्ट म्हटलं जातं. त्या हेटेरोसिस्ट मध्ये नायट्रोजन फिक्सेशनची प्रक्रिया त्या ठिकाणी घडून येते. हेटेरोट्रॉप्स आर मोस्ट अबंडंट. जे सुरुवातीलाच आपण म्हटलेलं आहे मोनेरा किंगडम मध्ये हेटेरोट्रॉप जास्त आहेत. they have to depend on other organisms for their food material. So those are most commonly in the eubacterials. Most of them are decomposers and known for breaking down large molecules in simple molecules or minerals. Generally decomposers are decomposers, those organisms which decomposes different types of organic matter and takes the food material, that they are known as the decomposers. मगाशी जसं मिथॅनोकोकस बॅक्टेरिया म्हटलं होतं ते मिथॅनोकोकस बॅक्टेरिया जे आहेत जे काऊ डंग युरिन जे आहे त्याला डिकम्पोज करतात. त्याच्यातलं डिकम्पोज केल्यानंतर ना जे काही अन्न आहे ते सोडत येतात म्हणजे डिकम्पोजर्स. These organisms plays important role in the life cycle of the organisms. जे जीवसृष्टी आहे ह्या जीवसृष्टीमध्ये वेगवेगळे घटक आहेत त्याला प्रोड्युसर्स म्हटलं जातं. हर्बिवर्स, कार्निवर्स आणि डिकम्पोजर्स हे चार ग्रुप आहेत. प्रोड्युसर्स जे अन्न तयार करतात, हर्बिवर्स जे गवत खातात, कार्निवर्स जे मांसाहारी आहेत आणि डिकम्पोजर हे पहिले तीन घटक मेल्यानंतर त्यांच्यामध्ये जे काही निसर्गाकडून घेतलेलं आहे ते निसर्गाला परत द्यायचं असेल तर त्याचं विघटन व्हायला पाहिजे, डिकम्पोजिशन व्हायला पाहिजे. ते करणारे ऑर्गॅनिझम जे आहेत ते याच्यामध्ये they can be anaerobes helps in curdling of milk, fixation of nitrogen, antibiotic production, composition and degrading oil. आता काय काय म्हणतोय पाहूया. These organisms which are present in the eubacteria, they can be anaerobes. We will see one by one different types of the words which are present here. Anaerobic organisms are those organisms for the process of respiration they does not require oxygen. They can be alive in absence of molecular oxygen. Those organisms are called as anaerobic organisms. These are anaerobic organisms. Eubacteria मधले काही ऑर्गॅनिझम जे आहेत त्यांना रेस्पिरेशन साठी आवश्यकताच नाही ऑक्सिजनची. ऑक्सिजन नसता तरी त्यांच्यामध्ये रेस्पिरेशनची प्रक्रिया कंप्लीट होते. मग ते कुठले एरोबिक झाले. हे काय करू शकतात? कर्डलिंग ऑफ मिल्क, फॉर एक्झाम्पल लॅक्टोबॅसिलस. कर्डलिंग ऑफ मिल्क दुधापासून दही तयार होण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठीचा जो बॅक्टेरिया आहे तो हा लॅक्टोबॅसिला बॅक्टेरिया. आता हे पहा आपल्याकडे एक प्रोसेस आहे दुधापासून आपण दही करतो. दुधापासून दही करताना काय केलं दुधामध्ये काय टाकलं जातं आपल्याकडे मराठीत ज्याला विरजण म्हणतो आपण. हे विरजण म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपण हे लॅक्टोबॅसिला बॅक्टेरिया त्याच्यात. ह्या लॅक्टोबॅसिला बॅक्टेरिया दुधामध्ये कोणती साखर असते? लॅक्टोज. त्या लॅक्टोज शुगरचं कन्व्हर्शन लॅक्टिक ऍसिड मध्ये करतात म्हणून पातळ दुधाचं घट्ट दही तयार होतं.
लॅक्टिक ऍसिड तयार झालं, लक्षात असतं. देन द फिक्सेशन ऑफ नायट्रोजन, जे आता आपण म्हटलं ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करा, फॉर दॅट अझॅटोबॅक्टर इज प्रेझेंट, हेच एक्सप्लेनेशन आपण केलेलं आहे. अँटीबायोटिक प्रोडक्शन. Antibiotic is a special kind of chemical compound synthesized by certain kinds of microorganisms which kill or inhibit the growth of pathogenic microorganisms, that is known as the antibiotics. कशाला म्हटले अँटीबायोटिक्स? एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम्स असं काही केमिकल कंपाऊंड तयार करतो ज्या केमिकल कंपाऊंड मुळे दुसरा मायक्रो ऑर्गॅनिझम, ज्याला आपण पॅथोजेनिक म्हणतो, ज्याच्यामुळे रोग होणार आहे, अशा पॅथोजेनिक ऑर्गॅनिझमला मारून टाकतो. ते जे केमिकल कंपाऊंड आहे त्याला म्हटलं जातं अँटीबायोटिक. ते सुद्धा दुसऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझम्स पासून तयार केलं जातं. त्याचं नाव आहे स्ट्रिप्टोमायसिस आहे. त्यानंतर ना भरपूर आहे, सॅकॅरोमायसिस वगैरे भरपूर आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर ना कंपोस्टिंग. कंपोस्ट म्हणजे आपण ज्याला खत म्हणतो. शेतकरी काय करतो, जे काही वेस्ट मटेरियल आहे का खड्ड्यात डंप करतो. मग त्या खड्ड्यात मनाने ते का कुजतं का नाही कुजत मनाने, हे अनारोबिक बॅक्टेरिया तिथं असतात. हे अनारोबिक बॅक्टेरिया काय होतं, ऑर्गॅनिक मॅटर डिकम्पोज करतात आणि त्याचं खत तयार होतं. डिग्रेडिंग ऑइल म्हणजे काय, जे आपल्याला तेल जे मिळते ते तेलाचं डिग्रेडेशन करण्याचं काम सुद्धा ह्याच बॅक्टेरिया त्या ठिकाणी करतात. सो दीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट बॅक्टेरिया as far as the life cycle present on the earth is present. But the story doesn't end here. एवढ्यावरती थांबलेलं नाही आता. सम ऑफ देअर आर पॅथोजन्स. हे सगळे उपयोग झाले माणसासाठी. बट सम ऑफ these microorganisms, you bacteria are pathogenic. That is, they can cause disease like typhoid, cholera, tuberculosis, tetanus, etc. जेवढा यांचा फायदा आहे तेवढा यांचा तोटा सुद्धा आहे. काही यू बॅक्टेरिया जे आहेत ते माणसामध्ये रोग निर्माण करतात. टायफॉइड सारखा असेल, कॉलरा सारखा, ट्युबरक्युलोसिस आहे, टिटॅनस ज्याला धनुर्वात म्हणतो आपण, हे अशा प्रकारचे काही रोग जे आहेत हे या बॅक्टेरियामुळे सुद्धा होतात. त्याच्यामुळे हे थोडे पॅथोजेनिक पण आहेत. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ वन ऑफ द बॅक्टेरिया, जे आपण सुरुवातीला म्हटलं होतं का ना, हे फिलामेंटस फॉर्म आहे. पण हे फिलामेंटस फॉर्म जे आहे या पद्धतीने हे एवढा हा मायक्रो ऑर्गॅनिझम समजा की फिलामेंट स्ट्रक्चर आहे. ह्या फिलामेंट स्ट्रक्चर मध्ये इथं हे मोठी सेल जे दिसते ज्याला हेट्रोसिस्ट म्हणतात, दिस इज द साइट व्हेअर द नायट्रोजन फिक्सेशन टेक्स प्लेस. जे मगाशी आपण मगाशी म्हणतो मी तुम्हाला दाखवतो, तर हे या ठिकाणी ही हेट्रोसिस्ट आहे. ह्या हेट्रोसिस्ट मध्ये नायट्रोजन फिक्सेशन, हे मल्टीसेल्युलर फिलामेंटस फॉर्म. सो इन दिस वे these are the sum of the bacteria which are present in the kingdom Monera. In the next lecture, we will start the next point. Some organisms like the Archaebacteria or Eubacteria, one more group is present that is known as the Mycoplasma. These are the smallest of living forms. हे सुद्धा एक वेगळा प्रकारचा ऑर्गॅनिझम आहे. मायक्रोप्लाझ्मा त्याला म्हटलं जातं. फार लहान ऑर्गॅनिझम आहे हा, थोडाफार क्वचित बॅक्टेरियापेक्षा सुद्धा लहान असतो. They do not have cell wall. Many forms are pathogenic. Generally, these mycoplasmas is not bounded by the cell wall. एवढं म्हणजे ते लहान असतात, त्याला सेल वॉल सुद्धा नसतो. आणि शक्यतो हे मायक्रोप्लाझ्मा जे आहेत पॅथोजेनिक आहेत. बऱ्याच प्रकारचे रोग जे आहेत ते माणसामध्ये याच्यामुळं निर्माण झालेले त्या ठिकाणी दिसून येऊ शकतात. दे आर फाउंड रेजिस्टंट टू कॉमन अँटीबायोटिक्स ड्यू टू द अब्सेन्स ऑफ सेल वॉल. जे इथं आपण म्हणलो ते अँटीबायोटिक प्रोडक्शन साठी मदत करतात, परंतु हे मायक्रोप्लाझ्मा जे पॅथोजेनिक आहेत, ह्या पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स वरती या अँटीबायोटिकचा काहीही परिणाम होत नाही. का होत नाही, तर त्याच्याकडे सेल वॉलच नाही. आता ही थोडीशी प्रोसिजर अशी असते पहा, अँटीबायोटिक किंवा कुठल्याही केमिकल हे काय करतात, त्या पॅथोजेनिक ऑर्गॅनिझमचा सेल वॉल डिकम्पोज करून टाकतात. सेल वॉल डिकम्पोज केली तो ऑर्गॅनिझम मरून जातो. परंतु हे जे बॅक्टेरिया आहेत, हे जे मायक्रोप्लाझ्मा आहेत, त्यांना सेल वॉलच नाही. मग सेल वॉल नाही म्हणजे डिकम्पोज काय करायचं. मग त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टीसाठी ह्यांची बॉडी रेजिस्ट असते. ह्यांना अँटीबायोटिकचा कोणताही परिणाम याच्यावरती झालेला आपल्याला दिसून येत नाही. So this is all about the different types of organisms which are included in the first kingdom, that is the Monera. In the next lecture, we will start the second kingdom, that is the Protista.